Trick number 19, question number 1. Integration of x square plus 1 divided by x to the power 4 minus x square plus 1 dx. I is equal to. आता हे प्रश्न पहा, हे सुद्धा शॉर्टकट मेथडनं सोडवता येणार नाही, परंतु कमी वेळेमध्ये आपण हे सोडवू. हे सर्व प्रश्न परीक्षेला म्हणजे सीईटी परीक्षेला आलेले आहेत अगोदर आणि बऱ्याच वेळेला विचारलेले आहेत. इंटिग्रेशन ऑफ नाउ टेकिंग x स्क्वेअर कॉमन, यातून x स्क्वेअर कॉमन काढला तर काय राहील 1 प्लस 1 अपॉन x स्क्वेअर डिवाइड बाय x स्क्वेअर कॉमन काढा, x स्क्वेअर मायनस 1 अपॉन x स्क्वेअर कॉमन काढलाय मायनस 1 प्लस 1 अपॉन x स्क्वेअर dx. x स्क्वेअर गेट कॅन्सल. आता पहा x स्क्वेअर प्लस 1 अपॉन x स्क्वेअर ह्याला काय लिहिता येते पहा, इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस 1 अपॉन x स्क्वेअर डिवाइड बाय x स्क्वेअर प्लस 1 अपॉन x स्क्वेअर ला असं लिहिता येईल x मायनस 1 अपॉन x होल स्क्वेअर, काही x स्क्वेअर मायनस 2 प्लस 1 अपॉन x स्क्वेअर म्हणजे मायनस 2, परंतु इथं मायनस 1 आहे म्हणून प्लस 1 करावं dx. Now put x minus 1 upon x is equal to x minus 1 upon x is equal to t. तर याचा डेरिव्हेटिव्ह घेतला काही 1 मायनस ऑफ मायनस येईल, कारण ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय तो 1 अपॉन x चा मायनस 1 अपॉन x स्क्वेअर मायनस ऑफ मायनस प्लस 1 अपॉन x स्क्वेअर dx is equal to dt. Therefore I is equal to integration of 1 plus x square dx ची व्हॅल्यू काय dt म्हणजे 1 अपॉन x minus 1 upon x ची व्हॅल्यू t स्क्वेअर प्लस 1 dt. 1 upon 1 इंटिग्रेशन ऑफ 1 upon x स्क्वेअर प्लस 1 किंवा 1 प्लस x स्क्वेअर म्हणजे काय tan इन्व्हर्स x म्हणजे इथं काय इज इक्वल टू tan इन्व्हर्स t प्लस c. Therefore I is equal to tan इन्व्हर्स t ची व्हॅल्यू ठेवा x minus 1 upon x plus c. This is the answer. Number 2, integration of x cube dx divided by square root of 1 plus x square is equal to a into bracket 1 plus x square square root of 1 plus x square plus b square root of 1 plus x square plus c. Then 3ab is equal to what? आपल्याला 3ab ची व्हॅल्यू काढायची आहे. काय करावं लागेल इंटिग्रेशन ऑफ I is equal to इंटिग्रेशन ऑफ आपण या पद्धतीने लिहू x क्यूब ला असले तर x स्क्वेअर into x dx डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 plus x स्क्वेअर. आता 1 plus x स्क्वेअर ची व्हॅल्यू आपण t स्क्वेअर ठेवू. नाउ पुट 1 plus x स्क्वेअर is equal to t स्क्वेअर. Therefore यावरून x स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येईल x स्क्वेअर is equal to t स्क्वेअर minus 1. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय 2x dx 2x dx is equal to 2t dt. 2 गेट कॅन्सल म्हणजे x dx ची व्हॅल्यू काय आली t dt. आता ह्या व्हॅल्यू गिवन इंटिग्रेशन मध्ये ठेवा
Therefore I is equal to x स्क्वेअर ची व्हॅल्यू काय ठेवायची t स्क्वेअर मायनस 1 इंटिग्रेशन ऑफ t स्क्वेअर मायनस 1 x dx ची व्हॅल्यू काय ठेवायची t dt into t dt डिवाइड बाय 1 प्लस x स्क्वेअर ची व्हॅल्यू t स्क्वेअर आहे त्याचा स्क्वेअर रूट आहे म्हणजे याची व्हॅल्यू t गेट कॅन्सल therefore is equal to integration of t square minus 1 dt आता integration of t square dt minus integration of dt t square चे इंटिग्रेशन काय t cube upon 3 minus t plus c आता पहा t क्यूब ला काय लिहिता येईल t स्क्वेअर into t याचा व्हॅल्यू ठेवायचा t स्क्वेअर into t डिवाइड बाय 3 minus t plus c t स्क्वेअर ची व्हॅल्यू काय t स्क्वेअर इज 1 plus x square therefore 1 plus x square into t म्हणजे काय स्क्वेअर रूट ऑफ 1 plus x square divide by 3 minus t म्हणजे square root of 1 plus x square plus c आता कंपेयर करा a चा 1 plus x square 1 square root of 1 plus x square याचा कोएफिशिएंट a म्हणजे काय therefore a is equal to 1 upon 3 and b square root 1 plus x square चा कोएफिशिएंट b therefore b is equal to minus 1 आपल्याला काय करायचं आहे नाउ 3ab ची व्हॅल्यू काढायची 3ab is equal to 3 into a is 1 upon 3 into b is minus 1 3 get cancel is equal to minus 1 this is the answer 3ab is equal to minus 1 आणखीन एक क्वेश्चन पाहू क्वेश्चन नंबर 3 if integration of log of t plus square root 1 plus t square t plus square root 1 plus t square divided by square root 1 plus t square dt is equal to 1 upon 2 g of t square plus c where c is constant then g of 2 is equal to what then we have to find g of 2 is equal to what g of 2 ची व्हॅल्यू काढायची आता इथे आपण काय कन्सिडर करू पहा लेट y is equal to numerator log of t plus square root of 1 plus t square therefore differentiate करायला dy is equal to log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x असतो म्हणजे 1 upon t plus square root of 1 plus t square into derivative of t is 1 plus derivative of square root x काय असतो 1 upon 2 square root x into derivative of t square is 2t
म्हणजे पहा 2t upon 2 square root of 1 plus t square plus c. 2 get cancelled is equal to 1 upon t plus square root of 1 plus t square into याचा LCM घेतला, LCM येईल स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर. न्यूमरेटर मध्ये काय येईल? स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर प्लस टी. हे दोन्ही सारखे हे कॅन्सल होतील. प्लस सी इज इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर dt प्लस t नाही, डेरिव्हेटिव्ह घेतला आपण dt. दिस इज dy. therefore I is equal to integration of ह्याची व्हॅल्यू काय y आणि 1 अपॉन स्क्वेअर रूट 1 प्लस टी स्क्वेअर dt ची व्हॅल्यू काय dy. म्हणजे याला काय लिहिता येईल y dy. y dy y चं इंटिग्रेशन काय y स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी. पुट व्हॅल्यू y स्क्वेअर ची व्हॅल्यू ठेवा, y ची व्हॅल्यू ठेवा t प्लस स्क्वेअर रूट ऑफ y ची व्हॅल्यू log ऑफ t प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस t स्क्वेअर आणि y स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर डिवाइड बाय 2 प्लस सी. आता पहा आपल्याला काय दिलंय इज इक्वल टू 1 अपॉन 2 gt स्क्वेअर 1 अपॉन 2 इज इक्वल टू 1 अपॉन 2 आपल्याला दिलेलं आहे g ऑफ t होल स्क्वेअर. म्हणजे g ऑफ 1 अपॉन 2 1 अपॉन 2 सारखे g ऑफ 2 ची व्हॅल्यू काय येईल ही. therefore g of t is equal to log of t plus square root of 1 plus t square. आपल्याला व्हॅल्यू कशी काढायची g of 2 ची व्हॅल्यू काढायची. therefore put value of t is 2. g of 2 is equal to log of 2 plus square root of 1 plus 2 चा स्क्वेअर 4. therefore g of 2 is equal to log of 2 plus square root 5. this is the answer.